नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे बोटनेक आहे 32 इंच छातीचा बोटनेक आहे त्याचा पाठीमागचा भाग कसा कटिंग करायचा ते मी तुम्हाला आज सविस्तरपणे सांगणार आहे। 32 इंच छाती आहे म्हणजे छोटी साईजची छाती आहे, तर त्याच्यानुसार आपण आज ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत। तर तुम्हाला सर्वात अगोदर मी मापे दाखवते। तर या इथे पाहू शकता, शोल्डर आहे 15 इंच, जे अंगावरती माप घेतलेलं आहे ते 15 इंच आहे आणि आर्म होल पण आपण अंगावरतीच घेतलं तर ते पण गोलाईमध्ये 15 इंच आहे। उंची आहे 14 आणि अप्पर चेस्ट ते आहे 30 इंच आणि छाती आहे 32 इंच, कमर आहे 24 इंच। तर याच मापानुसार आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचं आहे। तर सर्वात अगोदर आता आपण मापे टाकून घेऊयात। तर त्यासाठी उंची आपण घेणार आहोत। इथे अगोदर मी सरळ करून घेते। तर सरळ केल्यानंतर ना उंची घ्यायची आहे 14 इंच उंची आहे, तर 14 इंचामध्ये आपल्याला 1 इंच मिळवायचं आहे, म्हणजेच 15 इंच करायचं आहे। तर अर्धा इंच या इथे वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला अर्धा इंच मिळवायचं आहे। तर हे 14 इंच आपण हे अर्धा इंच सोडून द्यायचं आणि हे 14 इंच इथून पकडायचं। तर या इथे 14 इंच आणि अर्धा इंच आणखी एक्स्ट्रा म्हणजे झाले आपलं 15 इंच। तर अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं व्यवस्थित असं। तर डबल मार्किंग यासाठी करत आहे की जे तुम्हाला कळावं की या इथे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतला आहे आणि वरच्या बाजूला पण आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। तर उंचीमध्ये आपण 1 इंच मिळवलं आणि आता आपण शोल्डर घेणार आहोत। तर शोल्डर किती आहे अंगावरती मोजल्यानंतर 15 इंच भरला आहे, तर अर्धा येतो आहे 7.5 इंच। तर ही लाईन सोडून मी इथे 7.5 इंचावरती मार्किंग करते। तर 7.5 इंच आहे, तर आपल्याला कमी करायचं आहे। तर मापानुसार आपल्याला 1.5 इंच कमी करायचं आहे। याच्यामध्ये 7 इंच आहे पूर्ण शोल्डर, तर आपल्याला कमी करून 6 इंच घ्यायचं आहे। हे बघा, या इथं 6 इंच येत आहे। तर 6 इंचावरती आपण शोल्डर घेतला आहे, तर आपल्याला आर्म होल पण आपण 6 इंचावरती घ्यायचा आहे आणि ही लाईन पकडून 6.5 होत आहे आणि ही जर लाईन सोडली, अर्धा इंच जर सोडलं तर 6 इंच होत आहे। तर 6 इंचावरती इथे आर्म होलचं मार्किंग करून घ्यायचं आणि एक लाईन आखून घ्यायची आणि या इथून आपण चेक करूया की हे 6 इंच आहे का। तर हे पण 6 इंच आहे, तर ह्याला पण एक लाईन आखून घ्यायची। म्हणजे आपलं आर्म होल किती झालं, शिलाई मार्जिन पकडून आपला आर्म होल 6.5 इंच झाला आहे आणि जर शिलाई मार्जिन आपण जर सोडलं, हे जे शिलाई मार्जिन आहे हे सोडून आपलं 6 इंच आर्म होल आहे आणि शिलाई मार्जिन पकडून 6.5 इंच आपलं आर्म होल आहे आणि आपण शोल्डर घेतलेला आहे 15 इंच। 15 इंचातनं आपण या इथे 1.5 इंच कमी केला आहे आणि मग आपला बाकीचा राहिलेला आहे 6 इंच शोल्डर राहिला आहे बोटनेकसाठी। आणि आता आपली जी अप्पर चेस्ट आहे, म्हणजे जे छातीच्या एकदम हे जे आर्म होलच्या समोरचं जे असतं त्याला अप्पर चेस्ट बोलतात, तर ते आहे 30 इंच। तर 30चा अर्धा 15, 15चा अर्धा 7.5। तर या इथं आपण 7.5 वरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि शिलाई मार्जिन आपल्याला किती पकडायचं आहे, 1 इंच, 1.5 इंच, 2 इंच। तर या इथं मी काय करत आहे, 1.5 इंचावरती शिलाई मार्जिन घेत आहे। तर आपलं झालेलं आहे इथे 9 इंच मार्किंग झालेलं आहे। मग त्याच प्रकारे आता खाली पण आपल्याला मार्किंग करायचं आहे कमरेला। तर कमर 24 इंच आहे, तो 24चा चौथा भाग होत आहे 6 इंच अशा प्रकारे आणि 1 इंच आपला टक्स राहणार आहे। 1 इंचचा टक्स आहे आणि 1.5 इंच आपण वरती मार्जिन घेतलं आहे शिलाई मार्जिन, तर ते पण इथे पण 1.5 इंच घ्यायचं आहे। तर ते घेतल्यानंतर ना आता हे पॉईंट आपल्याला असे मिळवायचे आहे। 1.5 इंच जे आहे ते पण आता आपण एकमेकांना जोडून घ्यायचं आहे।
तर हे आपलं शिलाई मार्जिन असणार आहे आणि हा आपला फिटिंगचा भाग असणार आहे. आणि हे 1 इंच आहे ते इथे आपण घेणार आहोत. तर 1 इंच जे टक्स आहे त्या टक्सचं मार्किंग कसं करायचं, या इथून आता छोटी साईज आहे तर 3.5 इंच घेऊया आणि जे शिलाई मार्जिन जे आहे ते सोडून 4 इंचावरती उंची घेऊया अशा प्रकारे. आणि अर्धा इंच हे शिलाईमध्ये जाणार आहे. तर आपला हा अर्धा इंचाचा टक्स म्हणजे 1 इंचाचा टक्स होणार आहे. तर आता हे मार्किंग झालं आहे. आता आपल्याला आर्महोलची गोलाई द्यायची आहे. तर या इथे आपण 1 इंच घ्यायचं आहे. आर्महोलची गोलाईला आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि तुम्ही कर्वनी पण मार्किंग करू शकता किंवा हाताने पण तुम्ही व्यवस्थित असं मार्किंग करून घेऊ शकता. ते थोडं खाली आलं तर हे जसं वरती 1 इंचावरती यायला पाहिजे. आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचा आहे. हे अशा प्रकारे आपलं मार्किंग झालं. तर आर्महोलची गोलाई पूर्ण गोलाई किती होती, 15 इंच. तर इथे आता आपण चेक करणार आहोत की आर्महोलची गोलाई आपली किती तयार आलेली आहे. तर असं पकडायचं, हा अर्धा इंच भाग आपण शिलाई मार्जिन म्हणून सोडून द्यायचा आणि इथून पकडलं तर असं सुरुवात करायची. तर इथं बघू शकता किती आलं आहे, 7.5 इंच आलेलं आहे. हे बघा, हे बरोबर आपलं 7.5 इंच आलेलं आहे. म्हणजे आपलं आर्महोलचं मार्किंग कंप्लीट आहे. आणि हे अर्धा इंच आपण सोडून दिल्यानंतरनं, ही शिलाई मार्जिन पण आपण सोडून दिल्यानंतरनं आपलं हे आर्महोलचं मार्किंग 7.5 इंच आलेलं आहे. म्हणजेच आपला हे जे आर्महोलची कटिंग आहे ती व्यवस्थित अशी होणार आहे. तर आर्महोलचं मार्किंग झालं. आता गळारुंदी आपण घेणार आहोत 3.5 इंच. या इथं 3.5 इंच घ्यायचं आहे. तुम्ही अगर जर असं मार्किंग घेत असाल तर हे शिलाई मार्जिन सोडून जर असं मार्किंग करत असताल तर 3.5 इंचावरती घ्या. आणि जर क्रॉस करत असेल तर मग काय करायचं आहे, जर तुम्हाला असं क्रॉस मार्किंग करत असेल तर या इथं 2.5 इंच जे आपण ब्लाऊजचं मोठ्या साईजचं असतं ते कसं करतो 2.5 इंचावरती घेतो ना, मग तसं पण क्रॉसमध्ये तुम्ही घ्यायचं. बघू शकता इथे पण 4 इंच आलेलं आहे. तर इथे मी 3.5 इंचाचा बॉक्स बनवून घेणार आहे. तर हा आपला 3.5 इंचाचा बॉक्स झाला आणि याच्यामध्ये आपल्याला असा व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि इथे पाठीमागं आपण डिझाईन तयार करणार आहोत. तर त्या डिझाईनचा व्हिडिओ पण नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि हा झाला आपला पाठचा भाग. भागाचं मार्किंग करून झालं आहे आणि आता कटिंग करून घेऊयात. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की कशा प्रकारे आपली ही 32 इंच छातीची कटिंग आहे बोटनेकची. जर तुम्हाला नॉर्मल गळ्याची, ब्रॉड गळ्याची पण कटिंग जर हवी असेल तर तशी मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला ते पण ॲक्युरेट मार्किंग कसं करायचं ते तुम्हाला मी नक्की सांगेन. तर हे झालं आपलं पाठच्या भागाचं कटिंग करून झालेलं आहे. आणि पुढच्या भागाचा आपण प्रिन्सेस कट करणार आहोत. तर त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवेल. व्हिडिओ खूप मोठा होत असतो, मग समजवायला जरा व्यवस्थित सांगितलं म्हणजे बरं पडतं. ते तुम्हाला पण कळतं आणि मला पण सांगायला बरं वाटतं. तर अशा प्रकारे आपली ही बॅक साईडची कटिंग झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.